म्हणजे गुंगी ईश्वर होईल शिवनाम कीर्ती सदाचारी वेदवर्गची सद्गद भूमी साही शास्त्रज्ञाच्या नामी परायण सदागाती गुण तयाची राजपुराणे शिवली रागाती. सकाळची छान अशी सुरुवात झाली. सडा रांगोळी आंघोळ झाल्यानंतर मी देवाची पूजा करायला घेतली आणि स्वयंपाकही करायचा होता. आणि छान मोगऱ्याचे फुलं भेटले होते ते देवाला वाहून घेतले. चाफा, मोगरा, जास्वंद फुलं खरंच देवाला वाहताना खूप आनंद होतो. जेवढे ते झाडाला आपल्याला आनंद म्हणजे पाहून आनंद होतो तेवढंच देवाला वाहिल्यानंतरही आनंद होतो. खूप छान वाटलं. आजची पूजा खरंच खूप छान झाली. त्याच्यानंतर धपाटे करायला घेतले. मम्मी काय बनवायली? काकडीचे धपाटे. मला धपाटे खूप आवडतात. मला पण. आमच्या सगळ्यांना धपाटे आवडतात. इकडं काकड्या खिसते आणि मला इकडं आता लसूण करायचं आहे. आणि हे बघा मी काल एवढा लसूण सोलला. हे मेथोनी मम्मीनं दळून आणलं आणि आता चाळून घ्यायली आहे. याची थोडीशी पुढची प्रोसिजर राहिली आहे. लसूण आणि काय टाकायचं मम्मी? लसूण, जिरे, चटणी करायची आणि मग आपलं पारंपरिक पद्धतीनं मेथोनी तयार होईल. मी रिवचे पाडे घेत होते. तर बाबा 18चा पाडा म्हणा बरं. 18चा पाडा. हां. 18 हे बघा माझ्या बाबाला 18चा पाडा लक्षात आहे. बघा माझ्या मम्मीचे धपाटे सुरू झाले. टेस्टी टेस्टी बनवणं. आणि मम्मीला असेच धपाटे बनवायला आवडतात. असे लाटून वगैरे बनवत नाही मम्मी. आणि माझ्या चुलत मामाला कुत्रा चावला होता. त्याच्यासाठीच आम्ही त्यांच्या घरी जात होतो आणि त्यांनी आम्हाला चहा प्यायला पण बोलवलं होतं. आणि असंच होत होतं. संध्याकाळी कंटाळा येत होता म्हणून आम्ही दुपारीच निघालो होतो. उन्हात घरी ते गेल्यानंतर हे दोघं जण असं चिवडा खात होते आणि कॉफी पिली. आज तुझ्या किचन मध्ये काय खायलंय? 125 रुपयाचा गुळ. अरे बाबा, 55 एवढं कुठून आणलीस? ऑर्गॅनिक. आम्हाला लाडू बनवण्यासाठी मम्मीनं ऑर्गॅनिक गुळ आणलाय ग. आता आम्हाला बनवायचे गुळ शेंगदाण्याचे लाडू. माझ्या मम्मीच्या हातचे. या खायला. चांगला गुळ आहे की बाकी तोंडात पाणी न्यायचा. पेढे गुळ आता खिसायली मम्मी. पेढे हो, पेढ्यासारखाच गुळ आहे. आणि मी इकडं शेंगदाण्याचे कवर काढायले. एवढा बसून तेवढ्या शेंगदाणे नाही ग मम्मी, लागते. पीठ असल्यानं कळतंय ना ढिगा. हो हो, बस झाला बस झाला. खूपच लवकर निघाला ना त्याच्यानं तेच वाटलं. आता मिक्सरमधून काढून आम्हाला लाडू बांधायचे आहेत. गूळ शेंगदाण्याचे लाडू मम्मीने आम्हाला लाडूचं पीठ तयार करून दिलं. गूळ शेंगदाणे मिक्स करून. आणि नंतर आम्ही दोघीजणी बहिणी लाडू वळत होतो. आणि पिल्लूही आम्हाला मदत केला त्याच्यानंतर. कारण का मी जे करेल ते पिल्लूला करायचं असतं. आणि पिल्लूलाही छान लाडू बांधता येतात. आणि आम्ही दोघींनी गूळ शेंगदाण्याचे छान लाडू तयार केले. आणि नंतर पिल्लू असा खेळत होता. त्याचे जो गेम आहे तो त्याने इतकं त्याचं वेगवेगळं काय काय बनवत होता. वॉटर स्लाईड आणि वेगवेगळं. ते पाहून खरंच क्रिएटिव्ह आहेत. आजकालचे जे सगळे लेकरं आहेत ना ते खूपच क्रिएटिव्ह आहेत. आणि त्यानंतर आमचे लाडू बनवून झाले आणि एका डब्यात मी बांधून हे आमचे लाडू झालेले आहेत. आणि हे झाले 39 लाडू न्यायचे होते आणि थोडे आम्हाला लाडू खायला या. आणि नंतर आमचं शेंगदाण्याचे लाडू झालं. मेथुनीचा जर ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. मेथुनी कसं बनवलं आम्ही. आणि खरंच खूप माझ्या आजी माझ्यासाठी बनवत होती आणि आता रिवच्या नालीनं रिवसाठी बनवलेलं आहे.